तर भारत पाकिस्तानच्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। सगळ्या पोलिसांना कामावरती तातडीने रुजू होण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। एकीकडे दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या होत्याच, मात्र सतर्कता बाळगण्यासाठी आणि सध्याच्या घडत असलेल्या घडामोडी पाहता मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर मुंबई ही अतिशय महत्त्वाचं असं शहर मानलं जातं। भारताची राजधानी आहे मुंबई। याआधी देखील अनेक वेळेला दहशतवाद्यांकडनं मुंबई टार्गेट झालेली पाहायला मिळालेली होती। 26/11 असेल किंवा विविध प्रकारचे साखळी बॉम्ब असतील, या अशा प्रकारच्या अनेक संकटांना मुंबई सामोरी गेलेली आहे। खरं तर कराचीपासून मुंबई जवळ आहे, सहज शक्य आहे असं म्हटलं जातं। आणि विशेष या सगळ्यामध्ये की मोठा विस्तीर्ण समुद्र किनारा मुंबईला लाभलेला आहे। ज्या वेळेला दहशतवाद्यांनी हल्ले केलेले होते त्या वेळेला त्यांनी समुद्रमार्गे येऊन हे हल्ले केलेले होते। त्यामुळे समुद्र जो आहे त्या समुद्रावर देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सतर्क करण्यात आलेली आहे। नेव्ही फोर्स जे आहे आपलं ते सतर्क झालेलं पाहायला मिळतंय। मुंबईच्या नेव्ही फोर्सचं जे कार्यालय आहे त्यांनी देखील माहिती दिलेली आहे की आम्ही कोणत्याही संकटांना तोंड द्यायला आम्ही तयार आहोत, प्रत्युत्तर द्यायला आम्ही तयार आहोत आणि त्या पद्धतीने त्यांची तयारी देखील झालेली आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की मुंबई पोलिसांच्या देखील सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 ते 11च्या दरम्यान उच्चस्तरीय एक बैठक जी आहे ती घेणार असल्याची माहिती देखील आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ते सूचना देत आहेत आणि कुठे कुठे महाराष्ट्रातले शहरं जी आहेत जी महत्त्वाची, जसं की नाशिक देखील त्यामध्ये आहे, तर अशा विविध शहरं जी महाराष्ट्रातली आहेत त्यांना काय सुरक्षा देणार आहेत या सगळ्या विषयी आज ते माहिती देतील आणि त्यानंतर जे चित्र आहे ते स्पष्ट होईल। मात्र आपण बघितलं असेल तर गेटवे ऑफ इंडिया आहे किंवा सिद्धिविनायक मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, कबूतरखाना असेल, चर्चगेट स्टेशन, CSMT स्टेशन, अशी अनेक ठिकाणं जी आहेत ती अतिशय महत्त्वाची ठिकाणं मानली जातात। सध्या सुट्ट्या सुरू आहेत। अनेक देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील अनेक लोक मुंबई फिरण्यासाठी येत असतात आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे आणि याचमुळे मुंबईच्या पोलिसांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे। कुठे कुठे या पोलीस बॅरिकेड्स लागणार आहेत हे बघणं देखील आज तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रज्ञा। आणि यामध्ये सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की पुन्हा मी सांगते, नेव्ही फोर्स आपलं सज्ज आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सज्ज आहोत, आम्ही कोणत्याही संकटांना तोंड द्यायला तयार आहोत। खरं तर अणुशक्ती नगर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। या अणुशक्ती नगरमध्ये देखील अनेक मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येते। मात्र काही गोष्टी ज्या आहेत त्या गुप्त देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मीडियाला, माध्यमांना देखील आवाहन केलेलं आहे की ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच आपल्याला समोर आणायच्या नाहीयेत। त्यामुळे विविध गनिमी कावे वापरत हे जे युद्ध आहे, हे जे उत्तर आहे भारताकडनं ते पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात येताना पाहायला मिळते प्रज्ञा। नक्कीच, आणि आपण बघतोय अशा पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिलं जातंय आणि त्यासाठीच आता पोलीस दलाला सुद्धा सज्ज केलं जातंय। सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।